अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटीचे निमंत्रण दिले. ते निमंत्रण स्वीकारून महाराज बेडरपणे खानाच्या शामियान्यात प्रवेश केला. महाराजांना पाहताच खान म्हणाला, यार काय हे पाठांतर होतच नाही, परीक्षा जवळ आली. आणि अफजल खानाने शिवाजी महाराजांना ते निमंत्रण स्वीकारून महाराज बेडरपणे अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटीचे निमंत्रण दिले. आता कोणाचा फोन यावे? हॅलो, हा मीच बोलते, बोल ना. आई शपथ, काय माझा पहिला नंबर आलाय? यस. अच्छा, मग कबड्डीची मॅच कधी आपली? हा अरे सॉरी यार, मी भानात विसरूनच गेली. क्रिकेटची मॅच कधी आपली? हा ठीक आहे, चालेल. हा चल. यस माझं सिलेक्शन झालंय. यस. ए डिंक चिका डिंक चिका डिंक चिका डिंक चिका रे. पटकी पडली तुझ्या तोंडाची. डोक्या फुटला असताना माझा. आणि काय गो, आवशी तुका अभ्यास करूक सांगितलंय आणि तुझा काय या भलताच नको तर टूक चालला. अफजल खानाने शिवाजी महाराजांना भेटीचे निमंत्रण दिले. ते निमंत्रण स्वीकारून महाराज बेडरपणे खानाच्या शामियान्यात प्रवेश केला. महाराजांना पाहताच खान म्हणाला, आओ शिवाजी राजे आओ, असे म्हणून त्याने मिठी मारली. अगो करतस काय? आता तुका अफजल खान वाटत. आणि महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसला. राजांनी चिलकत घातल्याने ते वाचले, पण संधी साधून त्यांनी वाघ नखे पोटात खुपसून त्याचा खोता बाहेर काढला. खान किंचाळत, या अल्ला या अल्ला. काय चालला तुझा? हिस्ट्री. अगं हिस्ट्री म्हणजे इतिहास. परीक्षा जवळ आली आहे ना, म्हणून अभ्यास करते. वैताग यार. काय गो, अभ्यास तुका वैताग येता? अख्खो दिवस क्रिकेट खेळाक जाता, तेव्हा तुका कंटाळा येणार नाही बरो? बायकांच्या जातीत घरात थोडं लक्ष देऊ गयो. गोवाच्या घरात जर गेलस तर ह्याच करतलच. अगं घरात लक्ष द्यायला मीना वहिनी सारखी लाडकी भाभी आहे ना. मीना काय दिसत नाही आता. ऑफिसात आज लवकर गेला की काय? अगदी गुणी पण, परंतु आऊस त्याला घालून पाडून बोलत असता. खरंय तुझं लक्ष्मी. इतकं सारं कसं सहन करते ग मीना वहिनी? देव जाणे. काल तर कहरच झाला, खूप वाजलं ग. असं झालं तरी काय? अगं ती पावस करीन काकी आग लावी कुठची. तिचा काय? अगं नातू झालाय ना तिला. आली होती पेढे घेऊन तोंड गोड करायला. मग बरा झाला. अगं ते गोड पेढे पाहून मम्मीचं तोंड कडू झालं. त्याचं काय? तिचा गो जाता जाता आग लावून गेली आहे ना. आग? नाहीतर काय, सांगून गेली. मीना करुणाताई आम्हाला देखील सुनेला सांगा, पेढे द्या म्हणावं. लग्नाला 6-7 वर्ष झाली आहे ना. झालं. यावरून खूप वाजलं. मम्मी वहिनीला घाणेरडे टोमणे मारत होती. ऐकवत नव्हतं ग. नाईलाज झाला. शेवटी वहिनी घर सोडून निघून गेली ग. आणि काय गो, तुझा भाऊ काय बोललो नाही? अगं तो काय बोलणार, तो गेलाय कॉन्फरन्सला. मग आता तिला आवरणार तरी कोण? कोण म्हणजे तू या शिकलेला पण. बरा वाईट खरा खोटा तुका समजला. आणि काय गो, आऊस असली म्हणून काय झाला? वाईट बरा सांगता ना. खरंय तुझं लक्ष्मी. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा सर्वात मोठा दोषी असतो. मीना बहिणी हळवी आणि कमजोर असली तरी मी तिची साथ देईन. मी उभी राहीन तिच्या पाठीशी आणि तिला न्याय मिळवून देईन. शाबास शाबास माझा गुणी पण. देव तुझा कल्याण करेल. कोण कोणाचं कल्याण करताय? आणि लक्ष्मी आधी भांडी घासता होती आणि माझं कल्याण कर बाई पहिलं. जातोय. अपर्णा झाला काय का तुझा अभ्यास? की नुसती गप्पाच मारत बसली होतीस तिकडे? अभ्यास होईल का मम्मी, पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं. माझ्याशी? अरे बाळा काय महत्वाचं बोलायचंय? ये बस आधी शांतपणे. मम्मी
तुझं माझ्यावर आणि दादावर इतकं प्रेम आहे की याचा मला फार अभिमान वाटतो. पण मम्मी, कधी कधी इतकं प्रेम करणारी म्हणजे तूच आमची मम्मी आहे का याचा मला संभ्रम होतो ग. अगं काय म्हणायचंय तुला? नाही समजलं मला. मम्मी, अगं मम्मी, मी मीना बहिणीबद्दल बोलते ग. काल किती बोललीस तू तिला. अगं काय बोलले मी इतकं तिला की ती रागाने घर सोडून निघून गेली? अगं मम्मी, तू जेव्हा चिडतेस ना तेव्हा काळजाला झोमणारे शब्द वापरतेस ग. याचं तुला भान राहत नाही. का वागतेस तू अशी तिच्याशी? का वागते? अगं पण काय, मी तिला शिव्या दिल्या की मारलं तिला? त्यापेक्षाही भयंकर, जे ऐकून एखाद्या स्त्रीला मरणप्राय दुःख होईल ग. अगं असं काय बोलले मी तिला? सांगायला सुद्धा कठीण वाटते, पण सांगते. तू तिच्या आई वडिलांचा उद्धार केलासच, पण तिला दरिद्री आणि वांजोटी म्हणून हिणवलंस. तिच्या स्त्रीत्वाचा तू अपमान केलास. तिच्या काळजाला झुंजणारे असे शब्द वापरलेस. तिला ते सहन झाले नाही ग, म्हणून वहिनी घर सोडून निघून गेली ग. म्हणजे तुला वहिनी घर सोडून निघून गेल्याचं दुःख वाटतंय आणि मी, लोक मला बोलतात, मी लोकांचे टोमणे ऐकते, त्याचं तुला काहीच वाटत नाही? अगं पण यात वहिनीचा काय दोष? मला माहितीये मम्मी, तुला दादाने केलेला वहिनीशी प्रेमविवाह मान्य नव्हता ना. दादाचं लग्न तुला मामाच्या मुलीशी करायचं होतं, म्हणून तू तिचा छळ करतेस ना. हे बघ अपर्णा, तू तुझ्या अभ्यासामध्ये लक्ष घाल आणि माझ्याशी वाद घालायचा प्रयत्न करू नको, त्याचा थोबाड मारेन. ए खाली बस. या ना. येऊ का? या बसा ना. कोण हवंय तुम्हाला? मी तेजस्विनी साने, पीडित महिला मुक्ती मोर्चा या संस्थेची मी अध्यक्षा. घरात कोणी वडील माणसं नाही का? हो आहे ना. मी, माझी मम्मी, पप्पा, दादा, वहिनी. पप्पा आहे पण ते बाहेर गावी असतात आणि मम्मी आता देवळात गेलीये, येईलच इतक्यात. तुम्हाला पाणी आणून देऊ का? नाही, नको. आणखी कोण असते इथं? बस इतके जण असतात. पण तुम्ही काय इतक्या चौकशा करताय? ते कळेल तुम्हाला. आई येईल ना इतक्यात? हो येईलच ना आता. सदा सर्वदा योग आधी वाचता. घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता. नमस्कार. आपण सांगते, बसा की शांतपणे. बोला. समाजात ज्या स्त्रियांवर अन्याय होतो त्यांना आधार देण्याचे काम मी आणि आमची संघटना करते. वा छान, खूपच छान. पण आमच्या इथे तर कोणावरही अन्याय झालेला नाहीये. मला एक निनावी फोन आला होता. तुमच्या सुनेवर अन्याय होतो असं त्या व्यक्तीने सांगितले. निनावी फोन आणि अन्याय? खोटं, साफ खोटं. मी असं काही केलेलं नाहीये. मी तिला घरातून हकललेलं नाहीये. पाहिलंच आपण ना तुझ्या वहिनीचे प्रताप. खाली मुंडे आणि पाता धुंडे एक नंबरची. हिनेच लावली ही सारी आग. नाही ग मम्मा, वहिनी असा फोन करणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. अगं अरे बाळा, पण तिने तुझ्यावर काय जादू केली कोणाच ठाऊक. तू मला सांग, तिच्याशिवाय किंवा तिच्या घरच्यांशिवाय दुसरं कोण आहे हे सगळं करणारं? आणि काय हो, तुम्हाला कोणीतरी निनावी फोन केला आणि तुम्ही आलात आमची चौकशी करायला? तुम्हाला काय अधिकार? कोणी दिला तुम्हाला हा अधिकार? आणि हे बघा, या सर्व आमच्या घरच्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये नाक खुपसून आम्हाला मनस्ताप देऊ नका. शांत व करुणताई, मी कोणी अधिकारी नाही. मी आहे एक स्त्री आणि एक स्त्री दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणू शकते. शांतपणे विचार करा. तुम्ही माझं थोडं ऐकून घ्याल? हा बोला. बसा तुम्ही आधी शांतपणे, मग आपण बोलू. तुमच्या सुनेबद्दल फोन आला तेव्हा ही गोष्ट खरी की खोटी या चौकशीसाठी आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. मग त्यांनी माझ्याबद्दल सारं खोटं नाटक करून आणि तिखट मीठ लावून सांगितलं असेल. नाही, असं त्यांनी काही सांगितलं नाही. उलट तिने सांगितलं की माझ्या सासूबाई खूप प्रेमळ आहे. पण काय? ती म्हणाली, मला अजून अपत्य नसल्यामुळे
त्या कधी कधी अपसेट होतात आणि मग वैतागतात आणि काही काय त्यांच्या रागावर ताबाच राहत नाही. बघितलंस मम्मी, मी तुला बोलली होती ना वहिनी असं फोन करणार नाही म्हणून. पण मी काय म्हणते मॅडम, जर तिला मूल होत नसेल तर घटस्फोट घ्यायला काय हरकत आहे? घटस्फोट? छे छे, नाही नाही. अहो, तुमच्या मुलाचा प्रेम विवाह आहे ना? हो, तो होईल राजी या गोष्टीला. तिथे जर घोडा पेंट खाताय ना. हे बघा, घटस्फोट झाला तर दोघंही आयुष्यभर दुखी राहतील. तुमचा मुलगा, तुमची सून दुखी राहिलेलं चालेल तुम्हाला? सांगा ना करुणाताई, आवडेल तुम्हाला? त्यापेक्षा एक उत्तम मार्ग निवडा आणि मगच विचार करा. सांगा मॅडम, चांगला मार्ग सांगा, पण आमची बहिणी परत घरी येऊ देत. हा येईल हा. एक सामाजिक पुण्यकर्मही तुमच्या हातून घडेल. एका अनाथ आश्रमातून एक बाळ दत्तक घ्या. अहो, त्याचं पालन पोषण तर होईलच आणि त्या बाळाला तुमचं नाव द्या. मग तो होईल तुमच्या कुटुंबाचा वारस. काहीतरीच काय सांगता तुम्ही? अहो, शेवटी आपलं रक्त ते आपलं रक्त असतं. अगं मम्मी, तुझं आपलं काहीतरीच. आपण फुकट या रूढी, जुन्या रूढी आणि परंपरा यांना पाजवून बसतो. अगं तरी सुद्धा हे बघा, शांतपणे विचार करा. तुमच्या मुलाशी घरातल्या मंडळींची चर्चा करा आणि मगच निर्णय घ्या. हे बघा, सध्या तरी मला हे काहीच मान्य नाही. मम्मी, पण मला एक समजत नाही, तुम्हाला हा निनावी फोन केला तरी कोणी? आठवलं, कोणीतरी मालवणी भाषेतून बोलत होती. मालवणी भाषेमधून? म्हणजे लक्ष्मी. अगं पण का, कशासाठी केलंस तू हे सगळं? कारण मी आयुष्यभर जो वनवास भोगलाय तो मीना वहिनीच्या वाटेक नको. मग वनवास काय म्हणायचंय काय तुला? करुणाताई, 6 वर्षापूर्वी माझा लगीन माझ्या मामान करून दिला. बरं मग? पण 2 वर्षात काय माझी कोस उजावली नाही म्हणून साशेन माझं छळ सुरू केल्या. वांज वांज म्हणून माका विनवल्या. रोज मारझोड करून रगात येईपर्यंत माझी मारहाण केली. अगं, पण तू तुझ्या नवऱ्याला काही सांगितलं नाहीस? नवरो? हा, तो कसलो नवरो? लाज वाटत माका ते का नवरो म्हणाची. आवशीच्या हाताखालचो बैल होतो तो. शेवटी माझं नाईविलाज झालो. नाही ते गाई सहन केलंय. शेवटाक नाही ते गाई घालून त्याच्या आवशी वडिलांचा उद्धार केलाय. तेव्हा माका मारल्याने आणि घरातून हाकलून लावल्याने. अगं, मग तू पोलिसात तक्रार नाही केली? पोलिसात? कोण होता माझ्या भांगडा? आऊस नाही, बापूस नाही. मामाकडे जर गेलाय तर त्यांनी अगोदरच पाठ फिरवल्याने. अरे रे, करुणाताई, तुम्ही माका आधार दिलास म्हणून मी जगले. आईची शपथ घेऊन सांगते, मी तुमच्याबद्दल तक्रार नाही केलंय. तक्रार केलंय ती मीना वहिनीसाठी. कारण मी जर माझ्या आयुष्यात भोगले तर मीना वहिनीच्या आयुष्यात नको होता माका. म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय? देव खय लांब नाही. शेवटात माझ्या साशीचे डोळे उघडले. म्हणजे काय झालं? मी घरातून बाहेर पडलाय. 3 वर्ष झाली. त्या भडव्यान दुसरा लगीन केलंय. तरी पण तू गप्प राहिलीस, काहीच कसं नाही केलंस? काहीच नाही. कारण घडवणारा तो देवच असा. त्या दुसऱ्या बायकोची सुद्धा कूस नाही उजावली. डॉक्टर तपासणी केल्याने तेव्हा समजला की तो शंड असा. शांत हो लक्ष्मी, शांत हो. पण त्यात माझो काय दोष? सांगा, त्यात माझो काय दोष? म्हणूनच मी सांगते करुणाताई, आपल्या मीना वहिनीक परत आणा आपल्या मीना वहिनी. खरंच परत आणा. अपर्णा, आपल्या मीना वहिनीला परत आणा. आता समजल्या ना, दोष फक्त बायकांचाच नसता, पुरुष
पुरुषांचंही असतं. हो मम्मा, मी जाऊ का ग वहिनीला घरी आणायला? सांग ना मम्मा, मी जाऊ का ग? त्याची काही गरज नाहीये. करुणाताई, मम्मी हो, कारण आता मलाच जावं लागणार आहे. कशासाठी? कशासाठी? मीनाला, माझ्या लाडक्या सुनेला परत आणायला. मम्मा